हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. जर तुम्हाला डायबिटीजचा प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला तुमचं रक्त शुद्ध करायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या केसांची ग्रोथ हवी असेल, तुम्हाला पीसीओएस किंवा पीसीओडीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर तुमची त्वचा तुकतुकीत आणि तरुण हवी असेल किंवा नितळ हवी असेल, तर ही टिप्स मी जी तुम्हाला सांगते ती नक्की फॉलो करा. 21 दिवसाचं चॅलेंज घ्या. 6 ते 7 मेथीचे दाणे रात्री झोपण्याआधी वाटीभर पाण्यात भिजत घालायचे, छान फुगू द्यायचे. रात्रभर छान फुगल्यानंतर सकाळी तुमचं पहिलं ड्रिंक म्हणजेच चूळ भरण्याआधी किंवा ब्रश करण्याआधी तुम्हाला हे वाटीतलं पाणी प्यायचं आहे आणि हे मेथीचे दाणे चावून चावून खायचे. जर तुम्हाला हे मेथीचे दाणे चावून खायला होत नसतील तर ते तसेच ठेवायचे आणि तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये जेव्हा तुम्ही सलाड घ्याल तेव्हा त्या सलाडमध्ये हे मेथीचे दाणे सुद्धा मिक्स करायचे आणि ते खायचे. असं तुम्हाला 21 दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे. 21 दिवस हे मेथीच्या दाण्यांचं पाणी प्या आणि हे मेथी दाणे चावून खा. बिलीव्ह मी, तुमचा पीसीओएसचा प्रॉब्लेम, पीसीओडीचा प्रॉब्लेम पूर्णतः बरा होईल. कारण हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे मला इरेग्युलर पिरियड्स होत्या. गेले 1 महिना हे मेथी दाण्याचं पाणी प्यायले आणि हे मेथी दाणे चावून खाल्ले. त्यानंतर माझे पिरियड्स रेग्युलर यायला लागल्या, व्यवस्थित फ्लो 5 दिवसाचा आणि शरीर खूप हलकं झालं. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. या उपायामुळे किंवा ह्या मेथी दाण्याच्या पाण्यामुळे तुमची त्वचा ही छान तरुण होते, सतेज होते. त्यामुळे तुम्ही वयापेक्षा खूप जास्त तरुण दिसता. केसांची ग्रोथ वाढते किंवा केस गळती थांबते. डायबिटीसवर तुमची ग्लुकोज लेवल नॉर्मल ठेवायला या मेथीच्या दाण्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो. नॅचरल ब्लड प्युरिफायर म्हणून सुद्धा मेथीच्या दाण्यांच्या ह्या पाण्याचा उपयोग आपल्या शरीराला खूप छान होतो. 21 दिवसाचं चॅलेंज घ्या. 21 दिवस हे करा आणि मला 21 दिवसानंतर याच व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका काही महत्त्वपूर्ण टिप्सने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.